बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झालेली आहे। भिवपुरी स्थानकादरम्यान बिघाड झाल्याने कर्जत आणि बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झालेला आहे। रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे। मात्र ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झालेली आहे। तर कर्जतहून मुंबईकडे जाणारी ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली असल्याचं पाहायला मिळतंय। भिवपुरी स्थानकादरम्यान बिघाड झाल्याने कर्जत आणि बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झालेला आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली असल्याचं पाहायला मिळतंय। नेमक्या कोणत्या स्थानकांवर कुठपर्यंत गाड्या येत आहेत आणि वाहतूक पूर्वपदावर येईपर्यंत किती वेळ लागू शकतो? प्राजक्ता, भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅकच्या खाली एक खड्डा पडलेला आहे आणि रेल्वे ट्रॅक मंचच्या ही गोष्ट जेव्हा लक्षात आली त्यानंतर तात्काळ रेल्वे प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी आले। सध्या युद्धपातळीवर तिथे काम सुरू आहे। मात्र जवळजवळ 1.5 ते 2 तासापासून मध्य रेल्वेची सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। विशेष करून याच्यामध्ये कर्जत, शेलू, नेरळ, वांगणी या स्थानकातील प्रवाशांना मोठा फटका बसतोय, कारण इथून मोठ्या प्रमाणात जे चाकरमानी आहेत ते मुंबईच्या दिशेने प्रवास करणारे आहेत, कामाला जाणारे आहेत आणि ऐन सकाळच्या वेळेतच ही सगळी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं साहजिकच आहे त्यांना कामाला पोहोचायला उशीर होणार आहे। त्याचबरोबर स्थानकात लोकल येत नसल्यानं प्रचंड गर्दी प्रत्येक स्थानकात पाहायला मिळते आणि आता सध्या एक अपडेट मिळते की लोकल सेवा जरी सुरू झाली असली तरी जवळजवळ 20 ते 25 मिनिटं ही लोकल सेवा उशिरा धावतीये। त्याच्यामुळे एक लोकल जेव्हा स्थानकात येते त्यावेळेस जवळजवळ 2 ते 3 गाड्यांची गर्दी एका स्थानकात आहे आणि त्यामुळे प्रवाशांना चेंगराचेंगरीचा देखील सामना करावा लागतोय। सध्या तरी रेल्वे सेवा सुरळीत व्हायला उशीर लागणार असला तरी अजूनपर्यंत किती वेळ लागेल हे सांगता येत नाहीये। मात्र रेल्वेचं जे वेळापत्रक आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे। प्रचंड गर्दी स्थानकात प्रवाशांची पाहायला मिळते आणि प्रवाशांना सकाळच्या वेळेस हा नाहक त्रास सहन करावा लागतोय। श्वेता, गणेश, रेल्वे प्रशासनाकडून काही सूचना जारी करण्यात येत आहेत का? काही माहिती देण्यात येते आहे का? रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणा केली जाते की लोकल सेवा जी आहे ती उशिराने धावत आहे, कारण भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान हा जो काही बिघाड झालेला आहे त्याला दुरुस्ती करायला वेळ लागणार आहे। मात्र सध्या तरी लोकल सेवा सुरू झाली आहे, मात्र 25 ते 30 मिनिटं ही लोकल सेवा उशिराने आहे आणि त्याच्यामुळे स्थानकात प्रचंड गर्दी आहे। एक लोकल आल्यानंतर 2 ते 3 गाड्यांची गर्दी आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण या गाडीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतोय। मात्र प्रवाशांची गर्दी मोठी असल्यानं काही प्रवाशांना रेल्वेमध्ये बसायला मिळतंय, पुढे जायला मिळतंय। मात्र हा नाहक त्रास ऐन गर्दीच्या वेळेस, ऐन सकाळच्या वेळेस प्रवाशांना सहन करावा लागल्यामुळे खूप मोठा त्रास त्यांना जाणवतोय, कारण आज आठवड्याचा शुक्रवार आहे आणि आज कामावर पोहोचायला साहजिकच त्यांना आज लेट मार्क लागणार आहे। श्वेता, बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असल्याचं पाहायला मिळतंय। भिवपुरी स्थानकादरम्यान बिघाड झालाय आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे। ऐन कामाला जाण्याच्या वेळेला ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळतात।